संपूर्ण देशभरात आज 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहामध्ये साजरा होत आहे। नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा झाला। यात भारताच्या लष्करी सामर्थ्याचं, दैदिप्यमान कामगिरीचं आणि सांस्कृतिक विविधतेचं मनोहारी दर्शन घडलं। इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पारंपरिक बग्गीमधून कर्तव्यपथावर दाखल झाल्या। परंपरेनुसार राष्ट्रध्वज फडकवण्यात आला आणि राष्ट्रगीत झालं। 105 मिलीमीटर लाईट फील्ड गन या स्वदेशी शस्त्रप्रणालीचा वापर करून या वेळेला 21 तोफांची सलामीही देण्यात आली। कर्तव्यपथावरील सोहळ्यात देशाच्या विविध भागांमधील संगीत वाद्यांसह 300 सांस्कृतिक कलाकारांनी सारे जहां से अच्छाची धून वाजवत या संचलनाला प्रारंभ केला। ध्वज संरचनेअंतर्गत हेलिकॉप्टर युनिट 129 मधील MI-17-1V या हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली। हे झाल्यानंतर राष्ट्रपतींनी मानवंदना स्वीकारली।